माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात नाट्यविधा काल, आज आणि उद्या या विषयावर नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मंडळी नमस्कार. अमरावती कार्यक्रमाच्या एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत. मला आज आपण ज्यांना निमंत्रित केलं आहे ते नाट्यकर्मी आहेत अमरावतीतले, आणि त्या निमित्ताने मला गुरु ठाकूर यांच्या काही ओळी आठवतात. नवीन नांदी नवी संहिता प्रयोग होतो रोज नेटका. नवीन नांदी नवी संहिता प्रयोग होतो रोज नेटका. जो तो आपुल्या प्राक्तनातली इथे वठवतो चोख भूमिका. सूत्रधार अज्ञात तोच जो इथे जाणतो खरी संहिता. विश्व हे रंगमंच फिरता. विश्व हे रंगमंच फिरता. मंडळी, आज अशाच रंगमंचावरचे एक कलावंत आपल्याकडे आलेले आहेत, जे अनेक वर्षांपासून म्हणजे 1984 पासून नाट्यक्षेत्रामध्ये काम करतात. नाट्य दिग्दर्शन, अभिनय, प्रकाश योजना, नाट्यसंगीत या क्षेत्रामध्ये त्यांनी चौफेर काम केलेलं आहे. असे आजचे आपले जे पाहुणे आहेत ते आहेत नाट्यकर्मी सागर रणधीरसिंह रघुवंशी. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया. सागर सर, खूप खूप स्वागत. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं. धन्यवाद. मंडळी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2017 या साली विद्युत महावितरण इथून ते अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि जवळपास 23 नाटकांचं दिग्दर्शन, त्यामध्ये 2 अंकी आणि 3 अंकी अशी नाटकं सागर रघुवंशी यांनी केलेलं आहे. 5 एकांकिका आणि 4 बालनाट्यसुद्धा त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. जवळपास 38 ते 40 नाटकांच्या सादरीकरणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. महावितरण राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा, कामगार नाट्यस्पर्धा, औद्योगिक कामगार नाट्यस्पर्धा, हिंदी नाट्यस्पर्धा अशा स्पर्धांमधून त्यांनी आपली नाटकं बसवलेली आहेत आणि भरपूर पारितोषिकं मिळवली आहेत. आणि सुरुवातीला मी सांगितलंच की दिग्दर्शन, अभिनय याचं रौप्य पदक, प्रकाश योजना, संगीत याकरता विविध पातळींवर प्रथम, द्वितीय अशी पारितोषिकं त्यांना प्राप्त झालेली आहेत. मला तुम्हाला आणखी एक सांगायला आवडेल की बॅडमिंटन आणि क्रिकेट या दोन्ही प्रकारात सागर रघुवंशी हे कलर कोट होल्डर आहेत. बॅडमिंटनमध्ये महावितरण विद्युत मंडळ या महाराष्ट्राचा सलग 12 वर्ष ते कर्णधार पद त्यांच्याकडे होतं. राष्ट्रीय पातळीवर 4 वेळा उपविजेता आणि सांघिक उपविजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे. तर असे हरहुन्नरी म्हणजे नाटक आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेले सागर रघुवंशी सर आज आपले पाहुणे आहेत, आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि विषय फार छान आहे आजचा आपला, नाट्यविधा काल, आज आणि उद्या. प्रत्येक क्षेत्राला मंडळी काल असतो, आज असतो आणि उद्याही असतं. तर असंच नाट्यविधेला काय आहे काल, आज आणि उद्या हे आपण सागर रघुवंशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सागर सर, परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आमच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सुरुवात आपण करूया. मला अगदी तुमच्या आवडीपासून, म्हणजे लहानपणापासूनच नाटकाची आवड होती का, काय होतं की तुम्ही या क्षेत्राकडे वळलात? आणि जसं मी म्हटलं की क्रीडा क्षेत्राची पण तुम्हाला आवड आहे, तर हे क्रीडा क्षेत्र, नाट्यक्षेत्र, ही आवड कशी काय तुमच्यामध्ये आली? मुळात शाळेमध्ये वगैरे असताना आमचे एक मित्र होते, चंद्रकांत ढाकुलकर, माझा वर्गमित्र, आणि त्याचे वडील अमरावतीमधले फार मोठे नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. बरं. त्यांनी गाडगेबाबांच्या वरती वगैरे नाटक लिहिलेलं आहे. तर शाळेमधल्या एका एकांकिकेमध्ये त्यांनी मला म्हटलं होतं एकदा की तुम्ही पण काम करा. तर आम्ही दोघांनी मिळून शाळेमध्ये एकदा भूमिकेच्या माध्यमातून. आणि हे साधारण कितव्या वर्गात तुम्ही होता तेव्हाची गोष्ट आहे? मी तेव्हा 9वी-10वीत असेल. बरं. म्हणजे जवळपास 73-74ची गोष्ट आहे. जिसको होश संभालने का वक्त बोलते. येस, 73-74ची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे एक वाघ नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते बालनाट्य बसवायचे त्यावेळेस. बरं. तेव्हा त्यांच्यासोबतही त्या पद्धतीमध्ये आम्ही 2-3 नाटक केली होते. पण त्याच्यानंतर जवळपास एक 12-13 वर्ष काही संबंध आला नाही माझा. त्या मध्यंतराच्या काळामध्ये क्रिकेट आणि बॅडमिंटन या 2 खेळाकडे माझं जास्त लक्ष होतं. बरं. क्रिकेटमध्ये अतिशय चांगलं माझं काम असल्यामुळे मला 1-2 वेळा रणजी ट्रॉफी ट्रायलसाठी सुद्धा बोलवलं गेलं. बरं. पण त्यावेळेस माझं काही सिलेक्शन झालं नाही. आणि त्याच्यानंतर आता भटकंती काय करायची म्हणून आता कुठेतरी नोकरीला पोटा पाण्याला लागायला पाहिजे या उद्देशाने मी अमरावती सोडून अकोल्याला गेलो. म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यावर. बरं.
तिथे गेल्यावरती विद्युत मंडळामध्ये मला जॉब मिळाला बरं. आणि तिथे खेळत असताना मग मला बऱ्याच स्पर्धामध्ये जे आपल्या टुर्नामेंट्स आहेत त्याच्यामध्ये मला व्यवस्थितपणे प्रावीण्य मिळालं. बरं. MSCBच्या स्पर्धा नाटकाच्या असतात हे मला माहीत नव्हतं, पण नाटकाच्या स्पर्धा जेव्हा झाल्या तेव्हा तिथे आमच्याकडे मिस्टर प्रधान म्हणून होते एक, त्यांनी एक नाटक आणलं होतं आणि आमचे स्पोर्ट्स ऑफिसर होते, ते म्हणाले आपण जर तालीम पाहायला जाऊया. म्हणजे त्याही वेळेला MSCB मध्ये नाटकं बसवली जायची. हो. बरं. नाटकाच्या स्पर्धा 82 पासूनच चालू झाल्या बरं. आणि त्याच्यानंतर मी 83 मध्ये जवळपास एका वर्षानंतरच मी तिथे गेल्यावरती स्पोर्ट्स ऑफिसर असं म्हणाले की आपण तालीम पाहायला जाऊया. तुम्ही म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही नाटकात, मला त्याच्यात काही कळत नाही आणि मी इंटरेस्ट काही येत नाही नाही. नाटकात असं म्हणलं. बरं. त्याच्यामुळे ते म्हणाले तू तालीम पाहायला तर चल. हां. त्याच्यामुळे आम्ही तालीम पाहायला गेलो आणि तिथे पब्लिक शिट्टी नावाचं नाटक होतं, बरं. रमेश पवार सरांनी लिहिलेलं, आणि त्याची तालीम सुरू होते. तिथे मुंबईचे एक डायरेक्टर आले होते, मिस्टर मंगेश पारकर म्हणून. ते तालीम घेत होते त्याची आणि तालीम पाहता पाहता तिथे नैपथ्याचा जो प्रकार होता तो वेगळा होता. एक ट्रॉली होती अशी चालणारी, बरं. खाली व्हील लावलेले होते आणि ती ट्रॉली ढकलायची होती, स्टेजवर आणायची होती. तर त्या संचामध्ये जवळपास 15-20 माणसं होते. त्यांना ते सांगायचे की ही ट्रॉली इकडनं ढकला आणि इथे आणून ठेवून द्या. पण त्याला ते व्हील इतके जास्त चांगले होते की ते पटकन इकडनं निघायचे आणि तिकडे चालले जायचे. बरं. तर ते काही वेळाने संतापले. ते म्हणाले ट्रॉली तुम्हाला ढकलता येत नाही, तुमच्याकडे एकही माणूस नाही का असा की ज्याला एक ट्रॉली व्यवस्थित ढकलता येईल. बरं. तर मला जरा इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हटलं मी करून पाहू काय. बरं, पण हे काय नाटकामध्ये होतं असं करायचं? हो, नाटकामध्ये होतं. बरं. हां. तर मी मग ती ट्रॉली ढकलण्याकरता मी त्यांना म्हटलं मला एक 10 मिनटं द्या, मी ती ट्रॉली तुम्हाला पाहिजे तिथे थांबवून देईल. मी मग ते थोडे टेक्निकली ब्रश वगैरे घेतला एक टूथपेस्टचा आणि त्याचा एक ब्रेक केला तयार आणि त्या ट्रॉलीच्या व्हीलला लावून टाकला आणि त्याची दोरी माझ्याकडे ठेवली. बरं. हां. आणि ढकलून दिली आणि इथं म्हटलं ते त्याला थांबून दिलं मी. अच्छा. हां. त्याच्यानंतर ते पारकर म्हणाले की ह्या माणसाला ठेवा तुम्ही, तुमच्याकडे हे सगळं माणसं सांगून राहिले ना, त्याच्यापेक्षा ह्याला ठेवा आणि ह्याच्याकडे हे काम देऊन टाका. आणि अशा प्रकारे तुमचा आणि नाटकात मग मला शिरकाव झाला. वाटलं की ते आपण करायला पाहिजे. काय होतं? आणि मग इंटरेस्टही वाटायला लागला. हां, त्याच्यानंतर मग मी तालिमीमध्ये इंटरेस्टही वाटला. बरं. आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा पडदा पाडणं काय असतं, आपलं लेवल कशाला म्हणतात, वीक कशा असते, सायक्लोरामा काय असतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मी इंटरेस्टने केल्या. आणि हळूहळू मला त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं की आपल्याला हे करता येतं, हे जमेल. बरं. आणि तसंही मला दैवी संकेत नेहमी असं वाटतं माणसाचा की प्रत्येक माणसाकडे कलागुण असतात, खरं. पण ते कळण्याकरता त्याला वेळ यावी लागते किंवा योग्य किंवा योग्य वेळ समजा आणि योग्य किंवा संधी मिळावी संधी जर लागते. मिळाली आपल्याला खरंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते करता येतं. हां. पण आपल्याकडे असलेलं आपल्याला कळत नसतं. नाही, खरंय. खरंय. पण जेव्हा ती संधी येते तेव्हा त्या बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घातलं तर आपल्याला ते पूर्ण करता येतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी तो प्रवास केला चालू. ती गोष्ट कुठेतरी सुप्त असते, दडलेली असते, कोणीतरी काढण्याला निमित्त लागतं. लागतं त्याच्यामध्ये. पण हे तुम्ही जे सांगितलं ते नेपथ्याचं झालं. हां. मग तुम्ही अभिनयाकडे वळलात, मग तुम्ही दिग्दर्शनाकडे वळलात, मग ही वाटचाल कशी होत गेली? त्याच्यानंतर मग अमरावतीला येण्याच्या आधी मी कमीत कमी 8 वर्ष अकोल्याला होतो. मग त्यांच्यासोबतच मी अजून बरेचशा नाटकं बसवले. अकोल्यातले बऱ्याचशा संस्था होत्या, त्याच्यामध्ये पण मी जायला लागलो. 5-6 नाटकं अतिशय चांगली तिथे बसवले गेले. पण पब्लिक शिट्टी हे नाटक माझ्या मनातलं, बरं. कारण ते ऑफबीट नाटक आहे. हां. ते नाटक बसवणंच कठीण आहे. बरं. त्या माध्यमातून रमेश पवार सरांची माझी ओळखही झाली आणि त्या माध्यमातून पारकर सरांचा बराच वेळा मला सहवासही लाभला. त्याच्यातनं बरंचसं शिकायलाही मिळालं. आणि त्याच्यामध्ये मग मी हळूहळू लायटिंग करायला लागलो. प्रकाश योजना कशी असते, कारण रंगसंगत ही जी आहे नाटकाच्या सोबत आणि सीनसोबत कथानकासोबतच चालायला पाहिजे, हे त्याच्यानंतर हळूहळू कळायला लागलं. आणि महत्त्वाचा मुद्दा मला त्याच्यात असं कळला की लय, ताल आणि सूर ह्या तिन्ही गोष्टी कुठेतरी प्रत्येक माणसामध्ये असतातच. बरोबर. पण त्याचा वापर करण्याकरता तुम्हाला ती संधी जर मिळाली आणि त्याचं व्यवस्थितपणे नियोजन तुम्हाला करता आलं तर त्याच्यातला जो आत्मा असेल तो तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतो. खरं. आणि तो जाणवायला लागलेला आत्मा असेल ना, तो समरसतेशिवाय येत नाही. बरोबर. तुम्हाला पूर्ण इन्व्हॉल्वमेंट द्यावी लागते, पूर्णपणे त्याच्यामध्ये शिरावं लागतं आणि त्याच्यानंतर ते आत्मसात होत जातं. पण तुम्हाला नंतर इंटरेस्ट नाही, इथून इंटरेस्ट आहेपर्यंत इतका तो वाढला की नाटकाच्या प्रत्येक अंगाशी तुमचं रिलेशन आलं. म्हणजे अभिनयापासून अगदी नेपथ्यापर्यंत कुठे खिळा ठोकायचा आणि कुठे पिन लावायची इथपर्यंतचा संबंध नाटकामध्ये तो सगळ्या गोष्टींशी असतो. तर मला ते दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुम्ही नाट्यसंहिता निवडता, मग हे सगळे भाग त्यामध्ये इन्क्लूड असतातच की एक सगळ्या दृष्टीने आपण विचार करतो. मग संहिता निवडताना ती कशी निवडता नाटकाकरता? मुळामध्ये माझा स्वतःचा असा अनुभव आहे की प्रत्येक माणसाकडे एक जाणीव आहे
कथानकाचा जो आत्मा असेल तो माणसाला तेव्हाच कळतो जेव्हा त्याला तो स्वतः कळला असेल. बरोबर आहे. माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाला कमीत कमी कुठल्याही गोष्टीकडे पाहताना स्वतःचं तारतम्य आणि स्वतःचं भान असावं लागतं. हम्म. म्हणजे मी रडतो केव्हा, मी हसतो केव्हा, मी बोलतो केव्हा, मी रागवतो केव्हा, मी तडजोड केव्हा करतो, मी अग्रेसिव्ह केव्हा होतो, या सगळ्या संवेदना ज्या आहेत ना या प्रत्येक माणसामध्ये ठासून भरल्या आहेत. बरोबर. पण त्या तुम्हाला जाणवल्यानंतरच तुम्हाला बाकीच्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. म्हणून संहिता वाचताना बघताना त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे किंवा मला काय रुचतं, मला काय आवडतं, ह्या बाबतीमध्ये तो सजग असायला पाहिजे. उत्कृष्ट विनोदी सुटका कुठला? वास्तवतेतील विसंगती येणारा. बरोबर. हां. मग वास्तवतेतील विसंगती मला समजा हेरता आली तर त्याच्या नाटकामध्ये त्या रेग्युलर असलेल्या सगळ्या गोष्टी समजा असतील, पण त्याच्यातनं माध्यम काय मला मेसेज देण्याचं ह्याचं जर मला भान राहिलं तर नाट्यसंहिता निवडताना ते सोपं जातं. म्हणून आधी आशय तुम्हाला कळला पाहिजे आणि त्या आशयाच्या माध्यमातून नाटक हे तसे प्रबोधन असतं नेहमी. त्यातनं तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा असतो. बरोबर. तो मेसेज देताना तुम्हाला त्याच्यामधलं जर मर्म कळलं असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडतं किंवा काय आवडत नाही ह्याचा निर्णय तुम्हाला घेता येतो. म्हणून ते निवडताना जी कुठली परिस्थिती असेल समाजातली किंवा मला जे काही आवडतं लोकांना देण्याकरता, बरोबर, ते त्याच्यामध्ये असेल संहितेत तर ते आवडायला लागतं. म्हणजे त्या वर्तमान काळातले ज्वलंत विषय जे काही असतील काय ते. असतील. पण असं म्हटलं जातं की एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला किंवा नाटकाच्या दिग्दर्शकाला तो चित्रपट किंवा ते नाटक पूर्ण त्याच्या डोक्यामध्ये आधी तयार असतं आणि त्या पद्धतीने मग आता दिग्दर्शक म्हणून तुम्ही जेव्हा भूमिकेमध्ये असता दिग्दर्शकाच्या, तर खरंच असं असतं संपूर्ण नाटक डोक्यामध्ये कसं याचं मंचन होणार आहे हे तुमच्या डोक्यात असतं आणि मग दिग्दर्शक कसा असावा जर हे डोक्यात राहत असेल तर? नाही, मुळात प्रश्न कसा आहे, नाटक हे काही तुम्हाला पाहता आलं पाहिजे. ते संहिता वाचताना तुमच्यासमोर पात्र उभं राहतात, संहिता वाचताना तुमच्यासमोर सीन उभं राहतो, संहिता वाचताना तुमच्याकडे नेपथ्य कसं असायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक जो कुठला डायरेक्टर असेल, दिग्दर्शक असेल, त्याला कमीत कमी ते नाटक पाहता आलं पाहिजे. बरोबर. की हे नाटक मी बसवणार कसं आहे, याची फ्रेम कशी असणार आहे, याच्यामध्ये नेपथ्य काय लागणार आहे, याच्यामध्ये कलावंत कुठले असणार आहे, याचे संवाद कसे आहेत. म्हणजे पहिला दिग्दर्शक हाच प्रेक्षक असतो. हाच प्रेक्षक असतो. वा. दिग्दर्शकाने आधी प्रेक्षकच असायला पाहिजे. त्याच्याशिवाय कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला त्याचं डिरेक्शनच करता येत नाही. बरोबर. आणि संहिता वाचताना त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की लेखकाच्याकडे जो एक उद्देश असतो लिहिण्याचं नाटक, ते लिहिताना बऱ्याच वेळा काय होतं की 2 अंकी असेल, 3 अंकी असेल किंवा एकांकिका असेल, मूळ मुद्दा कुठेतरी बऱ्याच वेळा हरवला जातो. बरोबर. असे बरेचसे लेखक मी बघितलेले आहेत की ज्यांच्याकडे मुद्दा सुरुवातीला चांगला वाटतो, पण नाटक जेव्हा कॉम्पिटिशनकडे जातं ना तेव्हा त्याच्यामधला तो आत्मा हरवलेला असतो. मग त्या परिस्थितीमध्ये दिग्दर्शकाला त्या बाबतीमध्ये सजग राहून स्वतः लिहिताही आलं पाहिजे. एखादा प्रसंग असेल, एखादं एडिटेशन असेल किंवा नाटकाचा समजा अंत समजा दादा तुम्हाला पटत नसेल किंवा तो प्रभावीपणे जात नसेल, तर तो लेखकाच्या परवानगीने त्याच्याशी डिस्कस करून त्यांनी संमती दिल्यावरती त्या बाबतीमध्ये चेंजही करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या दिग्दर्शकाकडे ह्या सगळ्या गोष्टी असतातच, कारण तो कमांडर असतो. आणि लोकांना सांभाळत, लोकांचे मूड सांभाळत तालिमी करताना त्यांना 10 लोकांना समजा शिकवायचं असेल तर प्रत्येक माणसाचा ते अभ्यास करायला लागतो. माझ्याकडे जे नट येतात ते आहेत कशी मुळात, आणि जवळ आल्याशिवाय माणसं कळत नाहीत. एखादा नट जेव्हा येतो तेव्हा तो आपल्याला आधी कळलेलाच असतो, पण जेव्हा तो समोर येतो तेव्हा कळतं की याला येतं किती आणि किती येत नाही. पण त्याच्यासोबत सलगे ठेवून त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण वातावरण करून आपल्याला त्याच्याकडनं ते काम करून घ्यायचं असतं. म्हणून आधी दिग्दर्शकाला या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तो माणूस असणं फार महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे त्या समोरच्या माणसाची नाळ कशी आहे, त्याच्याकडनं काम कसं करून घ्यायचं, कथानक सांगताना याच्याकडे कुठल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतो, कुठल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करत नाही. कारण त्याच्याकडनं अभिनंदन करून घ्यायचं असेल तर मला त्याला खुलवणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तो आपल्याला कुठला रिझल्ट देत नाही. बरोबर. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दिग्दर्शकाचं नाटक असतं असं नाहीच आहे. नाटक मुळामध्ये सर्वांचंच असतं, सगळ्यांचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे दिग्दर्शकाने एखादी कृती जरी केली तरी सुद्धा सगळ्यांची त्याला हातभार लागली तरच त्याची कलाकृती होते. टीम वर्क ज्याला म्हणतो आपण. त्याच्याशिवाय होतच नाही. आणि ती कलाकृती आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला टीम ह्या सच म्हणून त्याला कुठेतरी यजमानपदच असतं, त्याला तर करता धरता म्हणून राहावंच लागतं. त्याच्यामुळे होणारे रुसवे फुगवे जे काय असतील त्याच्यासहित आपल्याला ते करावं लागतं. हा झाला हौशी माणसांचा प्रकार दिग्दर्शकाचा, जे हौशी म्हणून काम करतात. पण जिथे प्रायोगिक असेल, जिथे स्पर्धा असेल, जिथे कमर्शियलनेस असेल, तिथे ह्या बाबतीमध्ये दिग्दर्शकाचे व्ह्यू वेगवेगळे होत जातात. बरोबर. कारण कमर्शियल नाटक म्हटल्यावरती पैसा आला, नाटक चालेल की नाही चालेल
आवडेल की नाही आवडेल, बरोबर. माझ्याकडे असणारा संच कसा असेल, त्याच्या माध्यमातून मला लोकांना जे मनोरंजन करायला द्यायचं आहे ते मला त्याच्यामधून साधता येईल का, बरोबर. हा फार मोठा विचार असतो. कारण लागलेले पैसे निघायला पाहिजेत. खरं. पण हौशी नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाट्य स्पर्धा त्याच्यात हे करताना तुम्हाला त्या बाबतीमध्ये जास्त अडचण जाते. कारण दिग्दर्शकाच्या माध्यमातून हे करताना त्याला सगळ्या माणसांच्याकडे असलेलं कौशल्य वापरायचं आहे, असलेल्या तटपुंजा ज्या काही साधनं असतील त्याच्यामध्ये भरती करून त्याच्यामध्ये तडजोड करून त्याला ते नाटक पेश करायचं आहे. बरोबर. म्हणून या सगळ्या गोष्टींचा व्यावहारिक विचार करता आपल्याला त्या पद्धतीमध्ये पूर्ण टीम जर सांभाळता आली तर नाटक पूर्णत्वाला जाऊ शकतं. दिग्दर्शकाने कमीत कमी हे करायलाच पाहिजे. तुम्ही बोलता बोलता एक उल्लेख असा केला की दिग्दर्शकाला वाटलं तर तो लेखकाची परवानगी घेऊन काही बदल करू शकतो. मला त्या प्रसंगाकडे खरं तर तुम्हाला आणायचं आहे सागर सर. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत नाट्यकर्मी सागर रघुवंशी आणि आपला विषय जो आहे तो आहे नाट्यविधा काल, आज आणि उद्या. सागर सर, मी जसं म्हटलं की बोलता बोलता एक उल्लेख केला की दिग्दर्शकांनी जर त्याच्या दृष्टिकोनातून थोडंसं संहितेमध्ये किंवा याच्यामध्ये बदल करायचा असेल काय तर लेखकाच्या परवानगीने त्याला तो करता येतो. तर असा अनुभव तुमच्या वाट्याला कधी आलाय की तुम्ही बदल केला आणि तो लेखकाला खूप आवडला? असे तर बरेचसे प्रसंग आहेत. कारण मी बऱ्याच वेळा नाटकाची पाहत असताना मला ज्या पद्धतीने नाटकाचं दिग्दर्शन करताना त्या सगळ्या गोष्टीचं कम्प्लिशन करायचं आहे त्या बाबतीमध्ये मला बऱ्याचशा अशा गोष्टी वाटतात की याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. तुम्हाला प्रसंग सांगतो. एक काचेची भिंत नावाचं नाटक होतं. बरं. रेखा बैजल या त्याच्या लेखिका होत्या. लेखिका. आम्ही ते नाटक बसवल्यावरती त्या नाटकामध्ये त्यांनी केलेला एंड जो होता तो मला जरा प्रभावी वाटत नव्हता. तर मला असं वाटलं की ह्याचा एंड आपण बदलायला पाहिजे. आणि म्हणून मी रेखा मॅडमला फोन केला की मॅडम असं असं मला वाटतं या नाटकाच्या संहितेबाबतीत तुम्ही लिहिलेला जो एंड आहे तो एंड थोडासा आपण बदलला, पण कुठल्याही प्रकारे कथानकाला धक्का लागत नाही. कथानकाला धक्का न लागता मला हा जर एंड बदलायचा असेल तर तुम्ही मला परवानगी द्याल का. त्यामुळे मला आधी एंड सांगा, तुम्ही बदलणार काय हे सांगा मला आधी. मी त्यांना म्हटलं ह्याच्यामध्ये जे कथानक आहे त्या कथानकामध्ये मॅसेज देण्याकरता आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे नायिकेसोबत होणाऱ्या सगळ्या गोष्टी. नायिका त्याच्यामध्ये प्रॉमिनेंटली तुम्ही मांडलेली आहे, त्याच्यामुळे एंड जेव्हा होतो त्याच्यामध्ये नायिका प्रॉमिनेंटली दिसत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला ती करण्याची तुम्ही परवानगी दिली तर मी त्यांना त्याचा आपल्याला शेवटचा जो कुठला अंतरा असेल किंवा कथानकाला मी जे काही लिहिलं होतं एक पान ते त्यांना पाठवलं. त्यांनी ते वाचल्यावर ते म्हणाले की हाच एंड करेक्ट आहे. सुदैव असं त्याच्यामध्ये की ते केल्यावरती तर नाटक स्पर्धेमध्ये पहिलं चाललं. अच्छा. सगळेच पक्ष त्या नाटकाला. बरोबर. इम्प्रुव्हायझेशन जे म्हणतो आपण स्क्रिप्टमध्ये, प्रसंगात, संवादात किंवा कथानकामध्ये, तर याकडे नाट्यकर्मी म्हणून कसं बघता तुम्ही? प्रश्न कसा आहे माहिती आहे का, नाटक लेंदी होत असेल एडिट करण्याचे अधिकार आहेत आपल्याला. कारण ज्या गोष्टी आवश्यक नाही आहेत त्या गोष्टीची काटछाट करून आपण लेखकाच्या परवानगीने ते करायला पाहिजे. बरं. त्यांना आपण सांगता आलं पाहिजे आपल्याला की बा हे जरा पाहणार वाटतं मला, याच्यामध्ये नाटक कॉम्पॅक्ट होत नाहीये, स्थिर होत नाही नाटक कुठतरी, आणि मला गरज वाटते मला हे, आणि मला जी गरज वाटते त्याच्यामुळे नाटक कम्प्लीट आणि कॉम्पॅक्ट होण्याकरता मला हे संवाद नाही गाळावश्य वाटतात आणि हा प्रसंग थोडासा असा लहान करावासा वाटतो. आणि मला तरी असा अनुभव आहे याच्यातला की लेखकाला त्या बाबतीमध्ये कधीच कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. मुळामध्ये लेखकाला त्यांचं लिखाण आणि नाटक हे कुठेतरी प्रदर्शित होत आहे ह्याचं जास्त कौतुक असतं. बरोबर. कारण लिखाण करणारे जे माणसं असतात त्यांना नेहमी असं वाटत असतं की हे नाटक कुठेतरी प्रदर्शित व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या पद्धतीचाच असतो. त्याच्यामुळे तशी काही जास्त अडचण येत नाही. खरं. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येक वेळेस मी जेव्हा नाटकं केली त्याच्यामध्ये बरेच एडिट केलेत, 2-2, 3-3 पानं एडिट करून त्यांना विचारली आहे. त्यांनी म्हटलं तुम्हाला जे हवं असेल करा, कारण ते पण परमिशन घेणं महत्वाचं. बरोबर आहे. आपण असं म्हणतो की नाटकाचा काल असतो, आज असतो, उद्या असतो. मी सुरुवातीला म्हणतो, तुम्ही याच्याकडे कसं बघता? आता हा प्रश्न थोडा डिस्ट्रिक्टिव्ह आहे, याचं जरा जास्त मोठं उत्तर देत आहे, पण आपला वेळ बघता थोडा प्रश्न कसा आहे याच्याला माहिती आहे का की नाटकाचा जो पिरियड आहे आधीचा काळातला ते रात्रभर चालणारी नाटकं होती. नाटक रात्रभर चालणारी जी होती ती आधी ती कुठेतरी त्या पद्धतीमध्ये बसवलं जायचे गायनासहित
अभिनयासहित आणि बरोबर लोकांच्यासहित. बरोबर. आणि संगीत नाटकामध्ये वंशपूर इतके वंशपूर व्हायचे इतके वाढायचे. की एकच पद 4-4 वेळा म्हटलं जायचं. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला हळूहळू शॉर्टकट करत बरोबर. लोकांनी त्या बाबतीमध्ये कुठतरी इम्प्रोव्हायझेशन केलं. नाटकाच्या संहिता वेगवेगळ्या लिहायला लागलेत लोक, हं. आणि वेगवेगळ्या संहितेमध्ये तो कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रभावीपणे कसं करता येईल बरोबर. ह्याच्याकडे लेखकांचं जास्त लक्ष आहे. विषय कसा मांडता येईल. म्हणता कसेल आपल्याला, आणि त्याच्यामुळे संहिता कुठे हळूहळू कमी होत गेला, त्याचं लिंक कमी झाले. आणि परत प्रेक्षकांची बसण्याची क्षमता याच्याकडे पण याचाही विचार केला गेला संहिता लिहिताना. बरोबर. नाही, आवश्यकच आहे ते. हां. कारण आजकालच्या पद्धतीमध्ये लोकांच्याकडे वेळच नाही आहे. हं. येतं जेव्हा त्याच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीमध्ये पाहताना ऐकताना ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रभावीपणे गेल्या पाहिजे. बरोबर. म्हणून नाटकाची जी लेंथ आहे ती कालची फार मोठी जरी असेल तरी आताची जी लेंथ आहे ती कमी जरी असेल तरी पण कमी वेळेमध्ये सुद्धा प्रभावीपणे नाटक मांडता येतं, हे आजकाल दिसतं आपल्याला. बरोबर. आणि बरेचसे असे नवीन लिहिणारे नाटककार सुद्धा आहेत की ज्यांनी प्रभावीपणे लिखाण केलं आहे. हं. पण ह्याच्यासोबत आता पुढचा जो काळ आहे तो काळ आता कुठतरी हरवत चाललाय प्रत्यक्ष नाटकाचा. कारण आता यूट्यूब असेल किंवा टेलिव्हिजन्स असतील किंवा बाकीचे जे काही माध्यम आलेले आहेत, ज्या माध्यमातून एपिसोडच्या माध्यमातून बराच वेळा आपण बघतो आता की त्याच्या माध्यमातून एका एपिसोडमध्ये आपण किती दाखवायचं आहे, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं. हा जो फरक आहे ना, हा फरक प्रभावीपणे जरी मांडत असतील तरी पण प्रत्यक्ष संवाद निघून जातो. बरोबर. नाटक पाहण्याकरता प्रत्यक्ष संवाद असायला पाहिजे. कारण जी कला आम्ही दाखवतोय ती आम्ही तुम्हाला स्टेजवर दाखवतोय, प्रेक्षकांना ते कुठेतरी त्याचं कनेक्शन असतं. हो, खरं आहे, खरं आहे. ह्याच्यामध्ये कनेक्शन तुटल्यावरती त्याच्यामधली रसिकता कमी होत जाते. तुम्ही नाटक आहे ते मंचावरच बघितलं पाहिजे, युट्यूबवर बघण्यात अर्थ नाही. त्याला अर्थच नाही ना काही. अर्थच कारण नाही. कसं आहे, ती कला तुम्ही जेव्हा सादर करता तेव्हा कुठेतरी संवाद फार मंचीय महत्त्वाचा आहे. मंचीय कला आहे ती मंचावरच बघितली गेली मंचावरच असायला पाहिजे. पाहिजे. हां, हा खरं. म्हणजे हा ह्याच्या पाठीमागचा उद्देशच आहे. खरं आहे. आणि ते जे कनेक्शन असतं ना, समोर समोर जाणारं, लोकांसोबत बोलणारं, त्यांच्याकडे बघणारं, त्यांचा येणारा रिस्पॉन्स पाहणारा, ही जी स्फूर्ती आहे ना, हे नाटकानंतर फार काळावेळपर्यंत माणसाच्या डोक्यात राहते. बरोबर. आणि ती त्याची ताकद असते. क्या बात आहे. ही इकडे मिळत नाही आपल्याला. तर त्याच्यामुळे हा जो संवाद आहे हा कुठेतरी मंचीयच असायला पाहिजे. त्या माध्यमातूनच त्याचं मंचन करायला पाहिजे आणि त्याच्यातला आनंद रसिकांसोबत आपण घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. खरं. सागर सर, परत एकदा एक तुमच्या आवडीचं गाणं आपण ऐकूया श्रोत्यांना. कुठलं गाणं सुचवाल? एक महत्वाचं नाटक मी घेतलं होतं मध्यंतरी, त्याच्यामध्ये हे गाणं वापरलं होतं मी. बरं. माणसाने माणसाशी माणसाशी ही चमुची प्रार्थना न हे चमुचे मागणे. क्या बात आहे. आवडते. श्रोते हो, फार सुंदर प्रार्थना आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेली. श्रोते हो, नमस्कार. आपल्यासोबत आहेत नाट्यकर्मी सागर रघुवंशी आणि विषय आहे नाट्यविधा काल, आज आणि उद्या. मला तुम्हाला खरं तर आणायचं आहे अमरावतीच्या नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राबद्दल. तर या क्षेत्राबद्दलचं तुमचं नाट्यकर्मी म्हणून काय निरीक्षण आहे? अमरावतीचं नाट्यक्षेत्र तसं प्रभावी आहे, कारण ह्याला फार मोठा इतिहास आहे. बरोबर. बऱ्याचशा लोकांनी, जुनी जे लोक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या नाट्यकलाकृती सादर केल्या. आणि एक शिक्कामोर्तब आहे की अमरावती ही सांस्कृतिक राजधानी भूमीच आहे. हां. सांस्कृतिक भूमी आहे आणि दैवी भूमी पण आहे. खरं आहे, खरं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, इथे ह्याच्या आधीची जी काही नाट्य संस्कृती आहे ना ती अतिशय गाजलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी इथे जुने जे नाटकं आहेत, जुन्या नाट्यगृहामध्ये झालेले, ते अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत त्याचे. आणि किस्से सांगितले जातात, किस्से रंगून रंगून सांगितले जातात. खरं. पाहिजे. महत्वाची भूमिका काय याच्यातली की नवीन लोक जे आहेत नाटकाच्या संचाकडे आणि नाटकाच्या पूर्णच्या पूर्ण कुटुंबाकडे एक अपरोक्षपणे पाहतात, असं माझा अनुभव आहे. खरं. कारण नाटकाला बाधा होईल असं कुठलं काम आपण करायला नाही पाहिजे, हे पहिले प्रतिज्ञा असायला पाहिजे. मी नाटकामध्ये काम करतोय म्हणजे नाटक शेवटापर्यंत मला घेऊन जायचं आहे, ह्याची फार गरज आहे. सागर सर, तर आजच्या भागापुरता आपण थांबतो आहोत. उद्याच्या भागात परत तुम्ही आमच्यासोबत आहातच आणि आज जशा गप्पा झाल्या उरलेल्या प्रश्नांवर आपण उद्या चर्चा करणार आहोत. तर मंडळी, नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्यासोबत नाट्यकर्मी सागर रघुवंशी आहेत. उद्याही ते आपल्यासोबत असणार आहेत आणि विषय तुम्हाला माहितीच आहे, नाट्यविधा काल, आज आणि उद्या. तर आपण उद्याही त्यांच्यासोबत आहोत, चर्चा करणार आहोत. आजच्या भागापुरतं आपण सागर सरांचे आभार मानूयात. सागर सर, आजच्या भागापुरते आभार. उद्या परत भेटूयात. धन्यवाद. श्रोतेहो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यविधा काल, आज आणि उद्या या विषयावर नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण आमच्या उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं सचिन जगताप यांचं. तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किनीकर यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा.
तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.